ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ವಿರುದ್ಧದ ಹಕ್ಕುಚ್ಯುತಿ ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಬಗ್ಗೆ ಬಿಜೆಪಿ ಸಂಸದ ಅನುರಾಗ್ ಠಾಕೂರ್ ಹೇಳಿದ್ದು ಹೀಗೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಹಾಗೆ ಕೆಲವು ವಿರೋಧ ಪಕ್ಷಗಳು ಭಾರತೀಯ ಸೇನೆ ಅಥವಾ ಪೊಲೀಸರನ್ನ ಅವಮಾನಿಸೋದ್ರಲ್ಲಿ ಎಂದಿಗೂ ಹಿಂದೆ ಬಿದ್ದಿಲ್ಲ ಅನ್ನೋದನ್ನ ನಾವು ಪದೇ ಪದೇ ನೋಡಿದ್ದೀವಿ. ಅದು ಏರ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಆಗಿರಲಿ, ಸರ್ಜಿಕಲ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಆಗಿರಲಿ ಅಥವಾ ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರ್ ಆಗಿರಲಿ, ಅವುಗಳ ಬಗ್ಗೆ ನಿರಂತರವಾಗಿ ಪ್ರಶ್ನಾರ್ಥಕ ಚಿಹ್ನೆಗಳನ್ನು ಎತ್ತುತ್ತಾನೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ವಿದೇಶಿ ಶತ್ರುಗಳು ಬಳಸೋ ಭಾಷೆಯಲ್ಲೇ ಅವರು ಮಾತನಾಡ್ತಾನೆ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ದುರದೃಷ್ಟ ಅಂದರೆ ಇಂದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ನಾಯಕರು ಸದನದ ಒಳಗಡೆ ಆಕ್ಷೇಪಾರ್ಹ ಪದ ಬಳಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಆಧಾರ ರಹಿತ ಆರೋಪಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಇದು ಸದನದ ನಿಯಮಗಳಿಗೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿದೆ. ಈ ವಿಚಾರವಾಗಿಯೂ ನಾನು ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಅನುರಾಗ್ ಠಾಕೂರ್ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. हमने बार बार देखा है कि कांग्रेस और कुछ विपक्षी दल भारतीय सेना हो, भारतीय पुलिस हो, उनका अपमान करने में कहीं पीछे नहीं रहते. एयर स्ट्राइक, सर्जिकल स्ट्राइक या ऑपरेशन सिंदूर हो, उस पर प्रश्न चिन्ह खड़ा करते रहे. विदेशी जो हमारे दुश्मन हैं उनकी भाषा बोलते रहे. लेकिन दुर्भाग्य ये है कि आज कांग्रेस पार्टी के नेता सदन के अंदर आपत्तिजनक भाषा का उपयोग करते हैं और मनगढ़ंत एलिगेशंस लगाते हैं जो नियमों के खिलाफ है. उसके लिए भी मैंने नोटिस दिया है. रूल ऑफ प्रोसीजर एंड कंडक्ट ऑफ बिजनेस लोकसभा के रूल 222 को देखते हुए और रूल 223 और उसके खिलाफ मैंने स्पीकर साहब को कहा कि उसके ऊपर कार्रवाई करें. लेकिन देखिए, अंदर वो देश के गृह मंत्री के ऊपर झूठे आरोप राहुल गांधी जी लगाते हैं. प्रियंका जी अंदर मीडिया को पालतू कह देती हैं. बाहर आकर राहुल गांधी जी मीडिया को कहते हैं कि आप बीजेपी वाले हो और देश की पुलिस के ऊपर वो प्रश्न चिन्ह खड़ा करते हैं. ये एक ऐसा परिवार और पार्टी है जो अहंकार से भरा हुआ है. 12 साल सत्ता से बाहर रहने के बावजूद संवैधानिक संस्था तो उस पर प्रश्न चिन्ह खड़ा करना, उनको बदनाम करना, लोकसभा के स्पीकर के ऊपर प्रश्न चिन्ह खड़े करना, सदन के अंदर अमर्यादित भाषा का उपयोग करके इडियट बोल देना और इडियट जैसे बिहेव करना. इस तरह की जो कार्यपद्धति और इनके काम करने का तरीका है, ये दिखाता है कि अहंकार में आज भी एक परिवार जी रहा है और उसका दंश ये पार्टी झेल रही है. ಯಾವುದೇ ಸುದ್ದಿಯ ಅಪ್ಡೇಟ್ ಅನ್ನ ಮಿಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬಾರ್ದು ಅಂದ್ರೆ ಈಗಲೇ ಒನ್ ಇಂಡಿಯಾವನ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. ನಿಮಗೆ ಬೇಕಾದ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಸುದ್ದಿ ತಿಳಿಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಒನ್ ಇಂಡಿಯಾ ಆಪ್ ಅನ್ನ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ.